वळूया पुढल्या बातमीकडे। बांगलादेशमध्ये बंडखोरांचा नेता शरीफ उस्मान हादीची हत्या गेल्या आठवड्यात झाली। अज्ञात हल्लेखोरांचा हादीवरती त्यांनी गोळीबार केला। हत्येनंतर समर्थकांनी उद्रेक केला। बांगलादेशमध्ये सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान देखील झालं। हादीच्या हत्येनंतर त्याच्या समर्थकांनी त्या ठिकाणी हंगामा केला। आपण पाहतोय कशा पद्धतीने त्या ठिकाणी आगी लावण्यात आल्या। दरम्यान हा उस्मान हादी कोण होता आपण बघूया। बांगलादेशातील विद्यार्थी चळवळीचा हा प्रमुख नेता होता। शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं देखील समजतं। हादी इन्कलाब मंच या संस्थेचा प्रमुख होता। इन्कलाब मंच ही एक कट्टरवादी विचारसरणीची संघटना आहे। हादी हा आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून ती निवडणूक देखील लढवणार होता। हादीच्या भाषणांमध्ये भारत विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य नेहमी असायची। हादी हा एक वादग्रस्त आणि कट्टर विद्यार्थी नेता म्हणून ओळखला जायचा।